भरपूर खाल्ल्या. अच्छा, याच्या अर्थ तुम्हाला नॉनव्हेज खाता येत नव्हतं? नॉनव्हेज तर मला 14 वर्षापासून नव्हतं. नॉनव्हेज तर सोडूनच द्या, पण अजिबात पोळी, साधी पोळी खाता येत नव्हती मला. नॉनव्हेज तर दूरच राहिले. तर 14 वर्षापासून मला अजिबात नॉनव्हेज नव्हतं, चपाती नव्हती आणि तिखट काहीच नव्हतं, मसाले पदार्थ काहीच नव्हते. तर याच्यामुळे मला या बॉटलमुळे पूर्ण फरक पडला. 90% मला फरक आहे. एक तिसरी बॉटल माझी चालू आहे, 2 संपल्यात. तर बघा मित्रांनो, आम्ही डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून सरांना आम्ही अमृत ज्यूस दिलं होतं आणि अमृत ज्यूसमुळे सरांना हायपर ऍसिडिटी होती आणि मुळ्यात होती. सरांचे जवळजवळ 10 वर्ष जुना असा आजार होता. 14 वर्ष, 14 वर्षाचा आजार होता. 14 वर्षामध्ये यांना कधी तिखट खाता आलं नाही, कधी कुठल्या बाहेर कार्यक्रमात गेले तर जेवता येत नव्हतं. स्वतःचा घरून डबा बांधून नेत होते आणि झाडाखाली बसून ते डबा खाऊन एखाद्या लग्नात गेले तरी लग्नात त्यांना खाता येत नव्हतं. दुसरी गोष्ट, 14 वर्षाच्या काळामध्ये कधी यांना नॉनव्हेज खाता आलं नाही. जर त्यांच्या घरी आता मुलांचं लग्न असल्यामुळे ज्या कार्यक्रमात कंदोरीचा कार्यक्रम जे केला त्यांच्यामध्ये सरांनी मनसोखाने असा पोटभर मटणाची भाजी खाली आणि त्यांना तीळभरही कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही मुलांचा. एवढा अमृतचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे. सर, डॉक्टर साहेब, हा रिझल्ट तुम्हाला आला तर तुमच्या माध्यमातून आम्ही असं किती इतर लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे? 100% घेतला पाहिजे. मी आतापर्यंत 13-14 जणांना हे बॉटल दिली. मी जवळपास आज 1-1.5 महिन्यापासून हे औषध पियालो. माझ्या माध्यमातून मी बरेच जणांना हे औषध दिलं. आमच्या सासूला अजिबात करता येत नव्हतं, टोंगळ्याचा त्रास होता, घुटणे दुखत होते. तर त्यांना आमच्या ते काय गोदमगावला आमच्या भावाचा युवा वारला, त्यावेळेस आम्ही मोतीला गेलो. मोतीला गेल्यानंतर आमचे सासू 2 किलोमीटर पायी चलत गेले, पायी चलत आले, 4 किलोमीटर टोटल. त्यांना पण एक 25-30% फरक पडला आहे. त्यांची दुसरी बॉटल चालू आहे. माझ्या पत्नीला टोंगळे दुखत होते, माझ्या पत्नीचे घुटणे दुखत होते, उठून बसता येत नव्हतं. माझ्या पत्नीचं वजन जवळपास 80-82 किलो वजन आहे. तर तिला पण मी 2 बाटला पाजवल्या. तिला एक जवळपास 50% फरक जाणवला. आमच्या आईला पण असंच घुटण्याचा त्रास होता. आईला मी एक 4-5 दिवसापूर्वी एक औषध दिलं तर आई म्हणली मला थोडंसं 5% थोडं बरं वाटायला बाबा म्हणजे. सरांच्या माध्यमातून की सरांना तर रिझल्ट आलाच आला, त्यांच्या आईवर रिझल्ट घेतला, त्यांच्या पाहुण्यावरती रिझल्ट घेतला, गुडघ्यावरती, म्हणजे खूप सारे रिझल्ट. आणि सरांचं इथं क्लिनिक असल्यामुळं जरीकोट या गावामध्ये सरांचं हॉस्पिटल आहे. यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणे यांची समाजसेवा चालू आहे. इथं बऱ्याच लोकांना हे इथं आता खेड्यामध्ये बऱ्याच लोकांचे गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील किंवा वाताचे असतील, संधिवात असेल, या सगळ्या कामावरती हे सर आता खूप साऱ्या माध्यमातून चांगलं इथं काम समाज करण्याचं काम करतात. एक माझा एक जरीकोटचा पेशंट आहे, त्याला सोरेसिस चा पेशंट आहे. ते केसापासून ते पूर्ण अंग त्याचं असं सडून गेलं होतं. तर ते पेशंट जवळपास हैदराबादला, पुण्याला, औरंगाबादला खूप ठिकाणी जाऊन आला. त्यांनी पण एक 7-8 लाख रुपये खर्च केला होता. मी त्यांना एकच बॉटल देतो, त्याला 25% फरक जाणवला. म्हणला ते पेशंट माझ्याकडे आलाय बॉटल घेऊन. अजून साहेब मला दुसऱ्या पेशंटला द्यायचं आहे म्हणलं. ते पण दुसरी बॉटल घेऊन गेला माझ्याकडून. चालतंय. सरांना आणखी सोरायसिसवरचा नंबर 1चा रिझल्ट आलेला आहे एका बॉटलमध्ये. सोरायसिसचा रिझल्ट आम्ही स्वतःहून नेक्स्ट टाइम आम्ही त्यांचा ते पण व्हिडिओ शूट करणार आहोत, त्या पेशंटला स्वतः समोर घेऊ. चालतंय. थँक्यू सर.